तर हाय मित्रांनो, मी मानसी कांबळे. आज इंट्रो मी बॅक व्हिडिओनेच करेन. तर आज मी चालले ते म्हणजे बँड्रा रिक्लामेशनला, जो की असतो इयर एंडला, म्हणजे दरवर्षी असतो तो, आणि खूप छान अशी सजावट केलेली असते. तुम्ही बघा, आता मी पूर्ण बॅक व्हिडिओने तुम्हाला दाखवीन. हा रिक्लामेशन 10 दिवस असतो आणि मी गेलेले तिसऱ्याच दिवशी, तर एवढा काही क्राऊड नव्हता, पण एंडला तुम्ही बघू शकता, नंतर बघालच तुम्ही, जाम क्राऊड झाला, जाम म्हणजे जाम. हा आहे इंट्रो प्लेस आणि हा बँड्रा माहीम लिंक रोडला लागतो आणि त्यातच माहीम फेस्टिवल असतो तिकडे. ह्याच्या आधी माहीम फेस्टिवल असतो, नंतर येतो ते म्हणजे रिक्लामेशन. आणि बघू शकता डेकोरेशन किती भारी सजावट असते त्यांची. एकूण एक मी पार्ट दाखवते. तर लेट्स बघूया आपण अजून काय काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटलंय. आणि ऑल क्रेडिट गोज टू आशिष शेलार. यांच्या मुले आपल्याला भेटते ते म्हणजे हे रिक्लामेशन बघायला भेटतं. म्हणजे सगळी ही लाइटिंग आणि डेकोरेशन आहे त्यांच्याकडून स्पॉन्सर केलं जातं. आणि इथे फोटोशूट करायसाठी प्लेस ही खूप आहे आणि कॅमेरा आर अलाउड. इथे कपल नाही तर फॅमिली खूप एन्जॉय करायला येतात. इथे छोटी होती, ती खूप एन्जॉय करत होती, तर एक तिचा मोमेंट मी क्लिक केला. इथे डीजे सिस्टम पण असतात, तर सो सगळे एन्जॉय करत असतात. मीही मला नंतर दाखवेन एन्जॉय करताना. इथे एवढे नवनवीन प्लेस आहेत की तिथे डीजे सिस्टमवर एन्जॉयही करतात आणि फोटोशूटलाही खूप प्लेस आहे. तुम्ही बघू शकता माझ्या इथे किट्टी पार्टी गर्ल्सही एन्जॉय खूप करत होते, मी बघत होते त्यांना. तर लेट्स बघूया आपण अजून काय काय आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटलंय. जर जमला तर काटावर पण जाऊ. तर इथे मी दरवर्षी येते आणि त्याचप्रमाणे इथे नवनवीन सिंगर्स येतात आणि सगळे डान्स करत असतात. बघू शकता, मी स्टार्टिंगला तिसऱ्या दिवशी आलेली तर एवढा क्राऊड नव्हता, पण जाताना तुम्हाला मी क्राऊड नक्कीच दाखवेन. आणि खूप इथे एन्जॉय करतात, खूप म्हणजे खूपच एन्जॉय करतात. बघू शकता तुम्ही. आणि स्पेशली हा रिक्लामेशन असतो ते न्यू इयर पार्टीसाठी. सो इथे 2026 ही मेन्शन केलेलं असतं, नेहमी असतं. तिथे फोटोशूट करत होते आणि खूप छानसे असे प्लेस आहेत, ते तुम्ही एन्जॉय करू शकता आणि जाऊ शकता. भारी वाटते का? तुम्ही पण येऊन एक्सप्लोअर करा. पण हा, आमच्या वेळेला क्राऊड आहे, तुमच्या वेळेला काय नशीब असं आम्हाला माहिती. आय नो हा माझा व्लॉग लेट येतोय, बट आय हॅव सम इश्यूज, सो मी लेट टाकते. आणि इथं सगळं फोटोशूट चालूच असतात. आणि ना ह्याची खासियत काय माहिती आहे, असे खूप सारे स्पॉट्स आहेत, सगळे बघा फोटो काढतात आणि अटॅच आहे डायरेक्ट बँड्रा सीलिंग वगैरे प्रॉपर इथेच आहे. आणि त्यावेळेला आपला हे लागलेला, जो मेलेला आलेलो तो त्या साईडला आलेलो आणि तिकडून जो दिसत होता ना, तिकडून ही साईड म्हणजे तो माहीम आणि आहे बँड्रा, असं होता सीन. आणि बघा पूर्ण अटॅच आहे, कपल्स वगैरेसाठी स्पॉट एक नंबर आहे. मी आता तुम्हाला बॅक टू बॅक दाखवते प्रॉपर.
आणि इथे एंट्रीपासून लायटिंगने गजबजून भरलेला असतो. आणि आमच्या टाउनशिपची आठवण आली, आमच्या टाउनशिपलाही असंच लायटिंग केलं जातं. आता तुम्हाला वाटेल की टाउनशिप म्हणजे काय, आमच्या गावाला टाउनशिप आहे. तर तिथेही दरवर्षी जिओ वर्ल्ड फनफेअर पार्टी असते. तुम्हाला मी स्टार्टिंगलाच बोलली की एंडिंगला बघा तर एवढा क्राऊड होता, बघू शकता तुम्ही किती क्राऊड होता. जायपर्यंत बघू शकता किती गर्दी झालेली. तर मित्रांनो, सगळं तुम्हाला दाखवला, जेवढं घ्यायला भेटलं तेवढं दाखवला. जर काटररोडला जायला भेटला तर दाखवेन, नाही भेटला तर ठीक आहे. आवाज मे बी येत असेल की नाही, कारण का आज पण मी कॅरी केलं नाही, पण तुम्हाला मी क्राऊड दाखवते. तर मित्रांनो, प्लॅन चेंज झालेला आहे. काटा रोड आम्ही डायरेक्ट एक्सप्रेस हायवे मारू. तर काटा रोड जामच अर्धा तास जायला लागेल. आणि आता आम्हाला इथेच 10:30 वाजले, सो आम्ही डायरेक्ट घरी जातो. कसं वाटलं माझं ब्लॉग? आणि हां, माझे डेली ब्लॉग येतच राहतील, म्हणजे मॉडेल शूट वगैरे काही काय असू दे, पण मी नक्की करेन. सगळे चालतं का? कसं वाटलं माझं ब्लॉग? आवडला असेल तर नक्की एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. तोपर्यंत नेक्स्ट ब्लॉगसाठी बाय बाय.